आपण पाहताय IB7 न्यूज, आवाज नव्या युगाची। पुण्यात विमाननगर ते लोहगाव तिरंगा रिक्षा रॅलीचे स्वागत। विमाननगर पुणे इथून सुरू झालेल्या महिला रिक्षा रॅलीचे जोरदार स्वागत करण्यात आले। ही रॅली विमाननगर पासून ते लोहगाव पर्यंत आकर्षक ठरली। प्रत्येक चौकामध्ये रणरागिणी यांनी रिक्षाचे प्रदर्शन केले असता संपूर्ण लक्ष या रॅलीकडे आकर्षण केले होते। पुण्यातील ठिकठिकाणच्या रणरागिणी या रॅलीमध्ये सामील झाल्या होत्या। या रॅलीचे खंबीर नेतृत्व शालिनी दिंडे संस्थापक अध्यक्ष तसेच त्यांच्या सहकारी काम करणाऱ्या रजनीताई, पूजाताई, अमृताताई सर्व सहभागी झाल्या होत्या। आज या ठिकाणी 100हून अधिक महिला रिक्षा घेऊन या रॅलीमध्ये सहभागी झाल्या, त्याबद्दल सर्व महिलेचे मी माझ्या ग्रुपतर्फे आभार मानले। संत तुकाराम महाराज रिक्षा स्टँड पंकज पाटोळे, उपाध्यक्ष अविनाश खाडके, लोहगावचे माजी सरपंच प्रीतम दादा खांडवे पाटील तसेच वडगाव शेरी प्रभाग क्रमांक 3 च्या नगरसेविका डॉक्टर श्रेयसताई प्रीतम खांदवे, कार्यक्रमाचे सूत्रधार पैगंबर आरिफ शेख, खंबीर नेतृत्व संस्थापक अध्यक्ष माननीय श्री बाळासाहेब शिंगाडे, भूमाता संघटना अध्यक्ष प्रशांत भैया जगताप या ठिकाणी हजर होते। संपूर्ण महिलांनी या रिक्षा रॅलीमध्ये सहभाग घेतला, त्याबद्दल संस्थापक अध्यक्ष शालिनी दिंडे यांनी सर्वांचे आभार मानले। आम्रपाली खराटे, IB7 न्यूज, जिल्हा प्रतिनिधी, पुणे। महिलांनी कुठेतरी स्वतःचं अस्तित्व स्वतः तयार केलं पाहिजे असं मला वाटतं। आणि मी फक्त एकच हात दिली तर आज माझ्या 100 महिला आहेत ग्रुपला, तर त्यातल्या 20 महिला आता मी फक्त एकच हात दिली एक मेसेज टाकला तर माझ्या 20 महिला आज इथे हजर आहेत। तर 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला, तसं ज्यावेळेस झाशीची राणी रणांगणात उतरून मैदानामध्ये लढली इंग्रजांसोबत, तसंच मला असं वाटतं की आज आम्ही रोडवर उतरलो म्हणजे आमची पण एक परीक्षाच आहे। आणि ह्या सगळ्यांना आज मी 6-7 वर्ष झालं रिक्षा चालवते। आज या माझ्या महिला भगिनी माझ्या नवीन आहेत, त्यांना मार्गदर्शन कुठेतरी काहीतरी भेटलं पाहिजे। आणि पुरुषाच्या मागे कुठपर्यंत पडणार ना, पुरुषांच्या संघटना आहेत, तर मला असं वाटतं माझ्या महिलांसाठी आपण फक्त उभं राहिलं पाहिजे। मला असं वाटतं की तुमच्या महिलांसाठी नवीन सुविधा मला असं वाटतं की आपल्या महिलांची जसं बेस्टचे रिक्षा स्टँड आहे तसं माझ्या महिलांसाठी माझी एवढीच अपेक्षा आहे की तिथं नाही तिथं मी माझ्या महिलांसाठी रिक्षा स्टँड ओपन करून देणार। सरकारमध्ये कुठं पण मला काही पण तिथपर्यंत जाणार आणि माझ्या महिलांना माझं सगळं काही आपण ते मिळवून देणार, ही माझी जिद्द आहे।